नीती तत्वामध्ये काय सिद्धांत आहेत? लग्न झाल्यानंतर बाईनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं. एखाद्या ठिकाणी नोकरी तुम्हाला लागली तर भरपूर पैसे खावेत, हा नीतीचा महान सिद्धांत आहे सध्या. असं बोलणं कळलं का? हा, आपली बायको घरी ठेवावी, बाहेर अनेकाबरोबर फिरावं. याचं म्हणणं कळलं का? काय सांगतोय मी? नीतिमत्तेचा काही सिद्धांत आहे, सिद्धांत आहे कसं वागायला पाहिजे. एखाद्याने तुमच्यावर विश्वास टाकला तर मान कापली तरी हरकत नाही, पण कधीही अविश्वास होऊ नये. लग्न झालं, जे लग्न झाल्यानंतरचे नियम आहेत, एक लक्षात ठेवा, पाश्चात्य देश किती पुढे जाऊ दे, पण कालांतराने त्यांना सगळ्यांना आता इथेच येत आहेत. जेव्हा एड्स झाला ना अनेक संबंधातून, तेव्हा आता सगळे इथेच येत आहेत, एक पत्नी. कालांतराने हे चक्र असंच फिरत येणार आहे बघा. नीतिमत्तेतून जे एक लक्षात घ्या की पूर्वी जे निर्माण झाले असेच बकाल, मग वेदाने त्यावेळेला नीतिमत्तेचे धडे घातले. त्याच्याकरता लग्न संस्था आली. काय आलं? लग्न संस्था आली. म्हणजे इकडे तिकडे बघायचं नाही. भोग वाटला की जनावरासारखं नाही. माफ करा मला, पण जनावराची अवस्था अशी असते, त्या बैलाला, त्या गाढवाला, त्या घोड्याला, त्या जनावरांना ही आपली आई आहे का काय आहे हे कळत नाही. त्याला जनावर म्हणावं, जनावर म्हणावं. मग इथे नीतिमत्तेचे नियम घातले, लग्न संस्था स्थापन झाल्या. बरं का? कसं लग्न? मग त्याच्यामध्ये जरा विचित्रपणा आला, तो भाग निराळा. त्या काळातली नीतिमत्ता आजच्या काळामध्ये कायद्याने सुद्धा बाद ठरवलेली आहे. मी काय आता डिटेलमध्ये सांगत नाही, पण पुष्कळ भाग आहे नाही का, काही नीती आहे. आता जे माळेमध्ये सांगितलं जातं, मला वाटतं त्याच्यामध्ये सगळी नीतिमत्ता आली. मांस खाऊ नकोस, दारू पिऊ नकोस, जुगार खेळू नकोस, परस्त्री माते समान. संसारिक म्हटल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं उत्तम परिपोषण कर, नाही का? हो, बाहेरचीला साडी घेण्यापेक्षा, ती एक म्हण आहे माझ्या लक्षात नाही, पण फार चांगली म्हण होती. आता काही माझ्या लक्षात नाही, पण फार अशी शेलकी म्हण होती बघा आमच्या सातारा भागातली. जाऊ त्याचं लक्षात येत नाही, तर मी तरी काय करू? काय माझं म्हणणं लक्षात आलं का? कशा करता सांगितलं? आपल्या पोटी मुलं आलीत, कर्तव्य आहे तुमचं, नीतिमत्ता आहे ती, त्याला उत्तम शिक्षण देणं, आणि असं शिक्षण द्यावं की त्याला स्वतःच्या पायावर उभं करावं, परिपूर्ण करावं, ही नीती आहे. म्हणून माळ घालताना जे सांगितलं जातं, मला एकच सांगायचं आहे, तेवढं जरी पाळलं तरी आयुष्य सुखाचं जाईल. किमान तेवढं पाळा बरं का. हजारो रुपये कमवू दे, पण नीतिमत्ता नाही पाळली तर आहे ते पैसे कुठे जातात कुणालाच कळत नाही. कुठे जातात? हजारो रुपये पगार गेला कुठे? का? नीतिमत्तेने वागला नाही म्हणून. आणि नीतिमत्तेने वागल्यानंतर मी तुम्हाला सांगतो वर्म, ज्या घरामध्ये नीती आहे त्या घरातली लक्ष्मी ते घर सोडून कधीही जात नाही, कधीही जात नाही. त्या घरामध्ये धरून राहते ती, त्या घराला सोडून कधी जात नाही. आणि नीतिमत्ता बिघडल्यानंतर ती त्या घरामध्ये राहायला तयार होत नाही. एक मजा सांगतो तुम्हाला, किती माहिती आहे मला माहिती नाही, पण ऐकून ठेवा, इतिहास आहे हा. हे 4 मिनार आहे ना हैदराबादचं, ते का बांधलंय तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर सांगतो. फार जुन्या जमान्याची गोष्ट आहे की त्या काळामध्ये निजामच्या जुन्या इतका अत्याचार माजला की ती लक्ष्मी तिथे राहायला तयार होईना. आणि असं सांगतात की ती जायला निघाली आणि त्या शिपायाने तिथे अडवलं. आता खरं खोटं मला विचारू नका पुन्हा, म्हणजे आणखीन पुन्हा म्हणाल कशात आहे. मी तिथे गेल्यानंतर जेव्हा हैदराबादला गेलो होतो, मी फार जुन्या काळी गेलो, आमचे महाराजांची शिष्यमंडळी तिथे खूप आहेत हैदराबादला, माझ्या असते 400-500 असतील.
प्रॉपर हैदराबादमध्ये नेहरू स्टेडियमला माझे कार्यक्रम झाले होते. मला वाटतं इथे नेहरू स्टेडियमच आहे ना, तिथेही कार्यक्रम होता एक 4-5 दिवसाचा. तेव्हा मग ते दाखवलं मला. मग एका जुन्या म्हाताऱ्यांनी सांगितलं की महाराज इथली लक्ष्मी निघाली होती. मग त्या दारवारांनी तिला सांगितलं, म्हणले बाई रात्रीची वेळ आहे, असं जाता येत नाही. ते म्हणले बाबा मला मग फार काम आहे, मला जायचं नाही म्हणू नको. बरं मोठ्याची बाई, आता लक्ष्मीच ती मोठ्याची बाई. ते म्हणले थांब सरकारची परवानगी घेऊन येतो. मग सरकारची परवानगी तिथला प्रधान फरावशीर होता म्हणतात हुशार, त्यांनी ओळखलं की ही लक्ष्मी आहे. ते म्हणले यालाच कापून टाका. आणि मग म्हणतात ती जिथे थांबली तिथे ते 4 मिनार बांधलं. आता काय असेल ते तुमचं तुम्हाला माहिती. पुन्हा माझ्याकडे येऊ नका, हे तसं नाही, हे असं आहे. पुन्हा माझ्याकडे यायचं नाही. मी जे ऐकलं आख्यायिका ती सांगितली, कदाचित ती चुकीची सुद्धा असेल, पण एक तरी बरोबर आहे ना, एक तरी निश्चित बरोबर आहे की ज्याच्या घरामध्ये नीतिमत्ता आहे तिथे लक्ष्मी राहते. आणि नीतिमत्ता संपल्यानंतर लक्ष्मी त्या दारातून बाहेर आपोआप निघून जाते. म्हणून नीतिशास्त्र आहे, हितोपदेश आहे. बरं का, आपण आपल्या मुलांना सांगत असतो, बाळा नीट अभ्यास कर. बरं का, चांगल्या माणसांनी सांगितलेला हितोपदेश ऐकावा. हितोपदेश हे सिद्धांत आहेत सगळे. बरं का, नीट वागावं बाबा. हां, बाहेरचे पाहुणे आले पाय पसरून बसू नये. बरं का, ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आहेत, पण हा सगळा हित उपदेश आहे. पण सध्याच्या काळात असं झालंय, हित उपदेशच आवडत नाही, हे सध्याच्या काळाचा महिमा आहे. बरं का, हो, आमचे आजोबा दादा महाराज, माझ्या 10व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. पण मी तुम्हाला सांगू, त्यांना एरवी बोडकं बसलेलं मी कधीही बघितलं नाही. सकाळी उठले की नाही, उठल्याबरोबर कपडे उपडे घातले की रुमाल बांधून बसले. उपरणं असं जवळच असायचं. मग त्यांना कोणीतरी विचारलं, महाराज आपण असे का? ते म्हणाले, माझ्याकडे माणसं दर्शनाला येतात, दर्शन उत्तम असावं, उडीच एक गवळ्यासारखं जाऊ नये. माझं म्हणणं लक्षात घ्या. मग हितोपदेश जर कुणी आपल्याला सांगितलं, आपल्या वडिलांनी सांगितलं, आपल्या आईने सांगितलं, आपल्या मित्रांनी सांगितलं, अरे नको रे असे वायफट पैसे खर्च करूस, बघ आज तुझ्या हातात पैसा येतोय म्हणून खर्च करतोयस. एक मी सांगू का, पैसा यायची सुद्धा वेळ असते. ज्या वेळेला वेळ थांबते तेव्हा जो आलेला साठवलेला उपयोगी पडतो. म्हणून वायफट खर्च करू नये. हा आता हितोपदेशच चाललाय बरं का माझा. तुम्ही म्हणाल बाबा महाराज काय सांगताय? काही नाही, हितोपदेश सांगतोय. माझं म्हणणं लक्षात घ्या. हितोपदेश शब्दाचा अर्थ काय आहे? पैसा आलाय, वाटेल तसा खर्च केला नाही. वाटेल तसा खर्च कधीही करू नये, वायपट, काही गरज नाही. पण एक सांगतो, जेव्हा पैसा हातात येतो, परमार्थातलं धन सुद्धा असंच आहे. रोज प्रवचन ऐकताय, मी सांगतोय, रोज देवाचं नामस्मरण करतोय, लक्षात ठेवा हे तुमच्या खात्यात पडलेली बॅलन्स आहे. पुढचं सांगतो ते नीट ऐका. खात्यातली बॅलन्स नोकरीवर असे तोपर्यंत लागत नाही, पण ज्या दिवशी नोकरी संपते त्या दिवसापासून खात्यातल्या बॅलन्स लागते. विसरू नका हे कधी. काय मग जगताना असं जगावं की बॅलन्स बरोबर. प्रॉव्हिडंट फंड आला 5-6 लाख बरोबर, मग तो आणि तो करेक्ट. रिटायर होताना 10,000 पगार होता, रिटायर झाल्यानंतर व्याज महिना 10,000. माझं बोलणं समजतंय का? नीट व्यवहारी ऐकून हितोपदेश. मग एकाने विचारलं काय म्हणलं, आम्ही रिटायर झालो सगळं संपलं. म्हटलं मी तुमच्यासारखं उडवलं नाही. याच्यात सुद्धा मी माझ्या 2 पोरीबाळींची लग्न केली, मुलांना शिकवलं. पण लक्षात ठेवा म्हणाले, एकही पैसा, याचा अर्थ कंजूस राहिलो नाही. व्यवस्थित जेवण करत होतो, व्यवस्थित जगत होतो, व्यवस्थित कपडे. पण एक मी तुम्हाला सांगतो, उडवण्याकरता एका मिनिटाला लाख रुपये पुरत नाहीत. आणि ठेवले तर त्या लाखात
वर्षाला 8-10% व्याज कमवून 10,000 कमवाल आणि निवांत राहाल. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे, ऐक्याचे मुद्दळ न मोडे, अहो मूळच्या रकमेला बाद न येता घर बसल्या जर आम्हाला 10 रुपये येत असतील, मूळच्या रकमेला बाद न येता हितोपदेश. म्हणून मग हो एक सांगू आणि पुढे जातो. हितोपदेशाचा शेवट. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात तिथपर्यंत जगाकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कुणाजवळच पैसा नसतो. स्टेटमेंट कळली? समजून सांगतो. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात ना काय हो तिथपर्यंत तुम्हाला कोणी नाही म्हणतच नाही. माझं बोलणं समजलं का? अहो या 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 माणसं बघा भेटली की नाही, काय लागलं ते या बरं का आमच्याकडे घेऊन जा, कारण त्याला माहिती आहे मागायलाच येणार नाही. मग एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला. त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती. म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या म्हणून आलो. नाही नाही म्हणले त्यावेळची परिस्थिती निराळी होती, माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते, आता माझ्याकडे नाहीत, मी होते म्हणून म्हणालो. लक्षात ठेवा, जिथपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तिथपर्यंत सगळ्यांच्या खिशात असतात, पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा या जगात तुम्हाला देण्याकरता 1 रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो. हे विसरू नका. म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो, कधी आपला खिसा रिकामा करू नका, आपल्या पोटात वागवलेले असले तरी. माझं बोलणं कळलं? चिल्लर त्यांना द्यावी, बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी. महेश आप्पा मान हलवत आहेत. काय अरे ते सगळं चांगलंच आहे, तसं काही नाही आहे. हे बघा, रोज बाप लेकाने प्रवचनाला यावं याच्यापेक्षा आणखीन काय आहे वैशिष्ट्य आहे. काय सगळीच मला फार कौतुक वाटतंय की आमचे हे सगळे ट्रस्टी मंडळी आहेत जे जुने, त्या सगळ्यांची पोरं रोज हजर आहेत. आमचे मूळ डुड्डाचारी बसले तिथे. काय हे सगळे आहेतच की बघा, रोज हजर आहेत. लक्षात ठेवा, ही सुद्धा या लोकांची पुण्याई आहे. यांनी जी गणपतीची सेवा केली तेव्हा त्यांच्याही मुलांना वाटतंय की आपण जावं आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये काहीतरी घ्यावं, ऐकावं, आणि उगीच हाजरी लावत नाहीत. हो, अगदी मन लावून, टाळी देऊन, हसून, ओढून वा. माझं म्हणणं काय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कधीही वायफट खर्च करू नका. आणि एक लक्षात ठेवा, दान जर केलं तर देव 1 रुपया दान केलं तर त्याच्यापेक्षा 10 पटीने नाही 100 रुपयाने देत. ही वस्तुस्थिती आहे. हे बघा, तुकाराम महाराज किती सुंदर लिहित आहेत. हितोपदेश. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेची करा. धन उत्तम पद्धतीने जोडवा, वाईट मार्गाने नको. एक मला गांधीजींचं फार सुंदर वाक्य आठवतं. फार सुंदर वाक्य आहे. त्याने असं लिहिलं इंग्रजीमधून, द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. अर्थ कळला का? शेवट महत्वाचा नाही. एक म्हणाला मी घर बांधलं, वा वा वा, वास्तू शांती झाली, बरं झालं. घर बांधलं, शेवट चांगला झाला हे महत्वाचं नाही, कसं बांधलं हे महत्वाचं. द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. काम माझं शेवटला गेलं याला महत्व नाही, गेलं शेवटला ते कसं गेलं हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, नको त्या मार्गाने शेवटला गेलं तर घरात आहे त्यांनाही सुख लागत नाही. वाम मार्गाने आलेली कोणतीही गोष्ट समाधानकारक देत नाही. उत्तम असावं. मी तुम्हाला एक सांगतो, थोडकं असावं पण उत्तम असावं. वाम मार्गाने गेलं तर कुणालाही सुख दे. एक सहज गोष्ट आठवली, सांगतो. कधीतरी मागे सांगितली असेल नसेल, पण आता योगाने पुन्हा ऐका, काही बिघडत नाही. काही काही गोष्टी पुन्हा ऐकल्या तर चांगल्या असतात.
एक गावाला एका माणसाने घर बांधलं. मुंबईला राहायला कमवले पैसे, घर बांधलं, चांगलं घर बीर, मग वास्तुशांती. मग गावच्या सगळ्या लोकांना बोलवलं, काका मामा दादा बाबा आजोबा आजूबाजूचे मित्र लहानपणचे. आणि तुम्हाला काय सांगू, मग ती पूजा बिजा ब्राह्मणाच्या हातून वगैरे सगळे बोलवलं पंक्तीला. अहो चांदीची ताटं, चांदीचा वाट्या, चांदीचे तांबे, असे 50 ताटं, 50, 2-2, 3-3 वाट्या, गडवे, बरं का. आणि एका बाजूला त्या ब्राह्मणाला जेवायला वाढलं. ते जेवताना त्या ब्राह्मणाला असं वाटलं, एवढी ताटण एवढ्या वाट्या आपण जर 2 घालून नेल्या तर काय कळतंय. आणि कुठे पत्ता लागायचा, मालक कुठे, प्रत्येक ताटात 3-3, 4-4 अजून पडले असतील. 150-200 वाट्या, त्याच्यातल्या आपण 2 घालून नेल्या तर नेल्या तर नाही. मी हे बघितलंय बरं का. मी आमच्या घरातलं उदाहरण सांगतो. आप्पा आमच्याकडे मुंबईला पूर्वी सप्ते होत असत. आणि दादा महाराजांनी अशी मला वाटतं 1000 वाटी घेतली, 1000 पेले घेतले, कोणाचं मागायला नको म्हणून. अहो बायका पंक्तीतून पत्रावळ पण वाट